आज घरी आम्ही फक्त दोघीच होतो, म्हणजे ताई आणि मी, कारण मम्मी पप्पा गेले होते गावी आणि गोलू गेला होता स्कूलमध्ये. सकाळी आम्ही सगळी कामं दोघींनी वाटून घेतली. ताईने देवपूजा करून घेतली आणि मी बाहेर रांगोळी काढून घेतली. मला ना रांगोळी काढायला खूप जास्त आवडतात, पण ती मोठी रांगोळी असते ना ती काय मला जमत नाही. मला अशी छोटीशी बॉर्डरची रांगोळी जमते, म्हणून मी दर दिवशी घराबाहेर रांगोळी काढते. आणि ही माझी रांगोळी कशी दिसते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तसं आम्ही दोघीच घरी असलो ना की जरा आपण भांडण करत नाही, एकदम शहाण्यापोरींसारखं वागतो. तसा हा जोक होता, कारण बहिणी आणि भांडण होणार नाही असं कधी होत नाही आणि तेच खरं प्रेम असतं. बरं, सगळी घरातली कामं झाल्यानंतर आम्ही असंच टाइमपास म्हणून बिग बॉस टीव्हीवर लावलं होतं आणि ते बघता बघता नाश्ता करून घेतला. आणि ते झाल्यानंतर माझे बरेच असे पार्सल मला रिसीव्ह झाले होते जे मी ऑनलाईन ऑर्डर केले होते. सगळे पार्सल मी खोलून बघत होते. मी गोलूसाठी शूज ऑर्डर केले होते ब्लॅक कलरचे आणि ते नेमके त्याच्या ऍक्च्युअल साईज पेक्षा खूप मोठे आले. मला साईजचा अंदाज आला नव्हता. आणि मी मम्मीसाठी स्वेटर्स ऑर्डर केले होते, तिला गावी जाताना पाहिजे होते आणि ते नेमके लेट डिलिव्हर झाले. त्यातले एका स्वेटरची साईज परफेक्ट आली आणि एका स्वेटरची साईज छोटी झाली. मी माझ्यासाठी सुद्धा एक चप्पल ऑर्डर केली होती. बऱ्याच दिवसापासून मी अशा पॅटर्न मध्ये चप्पल शोधत होते आणि तशीच परफेक्ट चप्पल मला मिळाली. 2-3 पार्सल्स ओपन करून झाल्यानंतर मला असं वाटलं की मला कोणाची तरी मदत घ्यायला पाहिजे. मग काय, मी ताईला बोलवलं. आमचं हे सगळं बघेपर्यंत गोलूचा टाइम झाला होता. मग मी त्याला स्कूल मधून घरी घेऊन आली आणि गोलू दुपारी मस्त जेवून झोपला होता. तेव्हा आम्ही दोघींनी असं ठरवलं की मस्त मूवीचा प्लॅन करूया आणि म्हणून त्यासाठी मी हा मस्त सेटअप करत होती. त्यानंतर मस्त आम्ही मराठी मूवी टीव्हीवर लावला, त्याचं नाव होतं आरपार. हा मूवी आम्हाला ना बऱ्याच दिवसापासून बघायचा होता, पण वेळच मिळत नव्हता आणि फायनली आज वेळ मिळाला. मला मला दे. ए वा, थँक्यू पिल्लू. संध्याकाळी ताईने ते मला पुदिना साफ करायला दिला होता, कारण नेक्स्ट डे सुद्धा आम्ही दोघीच घरी होतो आणि आमचा प्लॅन होता की सँडविचेस बनवायचं. सो त्याचीच तयारी चालू होती. डिनरला आम्ही काहीच जेवण बनवलं नाही, कारण आम्हाला दोघींना पण पास्ता खायची खूप इच्छा होती, म्हणून आम्ही ठरवलं की पास्ताच करायचा. म्हणून ताई ते पास्ता बनवत होती. ताई पास्ता बनवत होती तोपर्यंत मी रेडी झाली, कारण मला एक अर्जंट शूट करायचं होतं. पण तोपर्यंत तिचा पास्ता रेडी झाला होता. मग ताई बोलली आधी खाऊन घ्या आणि मग काय ते शूट वगैरे कर, कारण एकदा मी शूट करायला लागले ना की मी तहान भूक सगळे विसरून जाते. म्हणून मी जशी रेडी झाली होती तशीच बसली आणि पहिलं खाऊन घेतलं. ते खाऊन झाल्यानंतर मी माझ्या शूटला लागले. शूट सुरू करायला खूप लेट झाला होता, पण हे अर्जंट शूट होतं, कारण ब्रँड शूट होतं. त्याच्यामुळे मी ताईला सांगितलं पटकन माझं शूट घेऊन टाक. शूट आवरून झाल्यानंतर आम्ही बाकीची कामं पटापट आवरून घेतली आणि रात्री झोपायच्या आधी मस्त ग्रीन टी एन्जॉय केली. अँड येस, दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. आय विल सी इन द नेक्स्ट वन. बाय बाय.